तुम्हाला एखादा सी लँग्वेजचा प्रोग्राम माहिती आहे का? पाहिलाय कधी सी लँग्वेजचा प्रोग्राम किंवा सी प्लस प्लसचा? समजा आपल्याला एखादा प्रोग्राम लिहायचा असेल सी किंवा सी प्लस प्लस मध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक 2 नंबरचं ऍडिशन करायचं असेल, काय लागेल बरं? 2 नंबरचं ऍडिशन करायचं आपल्याला. समजा बरोबर आहे तुमचा. मला काय करायचंय? 2 नंबरचं ऍडिशन करायचं. समजा हा एक नंबर आहे, इंटिजर a इक्वल टू 10, b इक्वल टू 20. काय करावं लागेल मला? 2 नंबरच्या ऍडिशन साठी प्रोग्राम लिहायचा आहे. तर मी 2 गोष्टी आहेत ना, एक तर ते 2 नंबर तुमच्याकडे असायला पाहिजेत, किंवा मग ते 2 नंबर तुमच्याकडे बाहेरून येतील कोणाकडून तरी, ज्यांच्यासाठी तुम्ही ऍप्लिकेशन बनवतात त्याच्याकडून येतील. बरोबर. आपण काल एक गोष्ट शिकलेली बघा. कुठली? काल आपण एक प्रोग्राम लिहिला होता. लास्ट टाइम ज्यावेळेस आपलं लेक्चर झालं होतं त्यावेळेस एक प्रोग्राम लिहिला होता. प्रोग्राम कोणता होता आपला? आठवतंय की तुम्हाला? सिंपल आपण काहीतरी प्रिंट केलं होतं. बरोबर. नमस्ते नावाचा प्रोग्राम केला होता आपण, राईट? नोटपॅड. हा, ठीक आहे. आता ह्या प्रोग्रामला आपण समजून घेत असताना समजून घेतलं काय काय, की बाबा हा क्लास कीवर्ड होता, हे नमस्ते नाव होतं, पब्लिक स्टॅटिक वाईड मेन ही एक मेन फंक्शन होतं, ज्याच्यामध्ये आपण समजून घेतलं की मेन फंक्शन म्हणजे काय असतंय. हार्ट ऑफ एनी प्रोग्रामिंग लँग्वेज. आपण त्या दिवशी उदाहरण घेतलं होतं ना, की डॉक्टर बाहेर आल्यानंतर सांगतो की नाही पेशंट आता आम सॉरी गेलो. कशामुळे गेलं? तर त्याचं हृदय बंद होतं. बरोबर आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की हे नाव जर तुम्हाला जावाच्या कुठल्या प्रोग्राम मध्ये दिसलं नाही, तर याचा अर्थ असं समजून घ्यायचा की तो प्रोग्राम कधीही रन होणार नाही. ठीक आहे. तो डेड प्रोग्राम आहे, राईट? आपल्याला हे लक्षात आल्यानंतर आपण हे बघितलं की हे सिस्टम काय होतं. तर सिस्टम मी तुम्हाला सांगितलं होतं काय आहे. सिस्टम इज अ क्लास सांगितलं होतं. आउट काय आहे, त्याचा रेफरन्स आहे. प्रिंटलन काय आहे, त्याची एक मेथड आहे, एक फंक्शन आहे. बरोबर. आणि ह्या फंक्शन मध्ये आपण हे जे दिले डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, ते अशाच असं डिस्प्ले वरती प्रिंट होतं आपल्या आउटपुट वरती, ज्याला आपण कन्सोल म्हणतो. ब्लॅक आउटपुट आलं होतं आपलं. बरोबर. ह्याच्यामध्ये एक गोष्ट होती. कोणती? ही गोष्ट पॅरामीटर होतं, म्हणजे पॅरेंथेसिस होतं, ओपनिंग सेमी सर्क्युलर ब्रेसेस आणि क्लोजिंग सेमी सर्क्युलर ब्रेसेस. आणि त्याच्यामध्ये आपण लिहिलं काय होतं? स्ट्रिंग लिहिलं होतं. स्ट्रिंग हे काय आहे माहिती आहे तुम्हाला? स्ट्रिंग काय आहे माहिती आहे? स्ट्रिंग हे एक डेटा टाइप आहे. जर तुम्ही सी लँग्वेज शिकले असते तर तुम्हाला माहित झालं असतं की सी लँग्वेजचा हा एक डेटा टाइप आहे स्ट्रिंग. आणि त्याच्यासमोर इथे एक्स लिहिले. आता तुम्हाला तर मी त्या दिवशी दाखवलं, एक्सच्या ठिकाणी काही बी लिहिलं तर चालतंय. तुम्ही तुमचं नाव बी लिहिलं तरी अक्षरशः ते चालतंय. मग तुम्हाला सगळे उदाहरण दिले होते की काय काय असू शकतं. बरोबर आहे. आणि आयडेंटिफायर काय काय असतात. डॉलर चालतं, बाकीचे सगळे म्हणजे कितीतरी एक्झाम्पल मी तुम्हाला दिले, 7-8-10 एक्झाम्पल दिले होते. बरोबर. आता तुम्ही त्याचा वापर करू शकता चांगला. पण अजूनही आपल्याला लक्षात नाही आलं की हे जे ब्रॅकेट आहे, त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये काहीच दिलेलं नाही. बरोबर आहे. तर ही गोष्ट समजून घेऊयात आज थोडक्यात, की बाबा ह्याला काय म्हणायचं. सगळ्यात आधी लक्षात घ्या, ही जी स्ट्रिंग आहे, आता याला जर मी असं इथून काढलं, कॉपी केलं आणि इथं पेंट मध्ये येऊन जर मी याला टाकलं, आता याची फोड करून आपण बघू शकतो की हे नेमकं काय. तर हे सगळं जे आहे ना, याला सगळ्यांना मिळून असं म्हटलं जातं की हे एक कमांड लाईन आर्ग्युमेंट आहे. काय आहे? कमांड लाईन आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंटचा अर्थ काय असतो माहितीये का? आर्ग्युमेंट म्हणजे काय माहितीये का? नसेल तर काही अडचण नाही, पण माहितीये का असं विचारतो यासाठी की तुम्ही याच्या अगोदर कुठे ना कुठे ऐकलं असेल म्हणून विचारलं. माहितीये का तुम्हाला कमांड लाईन आर्ग्युमेंट कशाला म्हणतात ते, किंवा आर्ग्युमेंट कशाला म्हणतात ते? कमांड लाईन द्या सोडून. आर्ग्युमेंट कशाला म्हणतात ते माहितीये का? आर्ग्युमेंट कशाला म्हणतात माहितीये योगेश? आर्ग्युमेंटचा अर्थ असा आहे की आपण एखादी कमेंट पास करतो, एखाद्याला आपण नाही आर्ग्युमेंट करतो. आर्ग्युमेंट करतो म्हणजे काय? तो आर्ग्युमेंट नको करू असं म्हणतो की नाही आपण. याचा अर्थ काय? त्याला आपण सरळ सरळ म्हणतो तू पास नको करू, तू बोलू नको. बरोबर आहे. मी बोलतोय ना, तर तू मध्ये मध्ये बोलू नको असं सांगतो. बरोबर. मग आर्ग्युमेंटचा अर्थ काय असतो की बाबा तुम्हाला जर एखाद्या प्रोग्रामला काही इनपुट्स द्यायचे असतील तर 2 प्रकारे देता येतात. पहिला प्रकार आहे, आता मी इथे लिहिलं होतं बघा, INT A इक्वल टू 10 लिहिलं होतं, आणि त्याच्या पुढे लिहिलं होतं B इक्वल टू 20 लिहिलं होतं की नाही. म्हणजे मी काय केलं इथे या प्रोग्राम साठी 2 व्हॅल्यूज दिल्यात.
त्या नंबर कोणते आहेत, काय आहेत, कोणत्या डेटा टाईपच्या, याच्याशी काही घेणं देणं नाही. आता घेणं देणं मला काय आहे, मला हे समजून घ्यायचंय काय आहे ते. आणि ते समजून घ्यायचं असेल तर आर्ग्युमेंट काय असणं ते समजायला पाहिजे. मग आर्ग्युमेंटचा अर्थ आत्ताच आपल्याला काय कळाला की आर्ग्युमेंट म्हणजे आपण एखाद्याला कमेंट पास करतो त्याला आर्ग्युमेंट म्हणतो, बरोबर की नाही. मग तसंच इथे सुद्धा आहे प्रोग्राममध्ये कुठलाही लँग्वेजचा कोणताही प्रोग्राम घ्या, त्या प्रोग्रामला व्हॅल्यूची आवश्यकता असते की नाही. कारण प्रोग्राम आपण करतोच त्याच्यासाठी. आता समजा ऍडिशनचा प्रोग्राम केलाय तर त्या ऍडिशनला कमीत कमी 2 तर नंबर पाहिजेत मला. बिना 2 नंबरचं ऍडिशन दाखवा बरं, जगातलं कुठं असतं ते? कुठंच नसतं. जर तुम्हाला ऍडिशन करायचं असेल तर किमान 2 नंबर असणं आवश्यक आहे. 3 असले तर अजून वेगळं चांगली गोष्ट, 4 असतील तर अजून चांगले. तर ह्या 3, 4, 2 ह्या व्हॅल्यूज येणार कुठून नेमक्या? प्रश्न आहे की नाही. कारण प्रोग्रामला थोड्याच माहिती व्हॅल्यूज काय आहेत ती. 2 पद्धतीने व्हॅल्यूज घेता येऊ शकतात. पहिली पद्धत आहे, मी आता इथे लिहिलंय, डायरेक्ट व्हॅल्यूज दिल्यात की नाही. डायरेक्ट व्हॅल्यूज इथे मला युजर वरती डिपेंड राहावं लागायला लागले का? युजरने व्हॅल्यू टाकू नाही तर नाही टाकू, माझं काम वागायला लागले, मला ऍडिशन भेटायला लागली, बरोबर की नाही. अशी एक पद्धत, ज्याला डायरेक्ट व्हॅल्यूज देणं असं म्हटलं. दुसरी पद्धत कोणती माहिती का? दुसरी पद्धत आहे फंक्शन्स कडून व्हॅल्यूज घेणे. फंक्शन्स कडून कशा घ्यायच्यात? समजा मला ऍडिशनचं फंक्शन बनवायचंय, तर ऍडिशनचं फंक्शन बनवण्यासाठी 2 व्हॅल्यूज लागणार आहेत. ह्या 2 व्हॅल्यूज मला फंक्शनला जर द्यायच्या असतील एखाद्या, तर त्याच्यासाठी मला पॅरामीटर्स घ्यावे लागतात. काय घ्यावे लागतात? पॅरामीटर्स. आता पॅरामीटर्स म्हणजे काय? तर आर्ग्युमेंटचं दुसरं नाव आहे पॅरामीटर्स. म्हणजे मला असं लिहावं लागेल, मला असं लिहावं लागेल इथे, ऍडिशन नावाचं फंक्शन बनवायचं तर मी void लिहील, ऍड लिहील, फंक्शनचं नाव, आणि इथे लिहित असतानाच मी काय सांगेल त्याला, int a कॉमा int b. लिहितानाच काय करेल मी, असं लिहिल int a कॉमा int b. म्हणजे ज्यावेळेस युजर ह्या फंक्शनला बोलवेल, कॉल करेल, त्यावेळेस कॉल करतानाच त्यांनी काय करायला पाहिजे, 2 व्हॅल्यूज मला द्यायला पाहिजे, जेणेकरून मी काय करेल, माझ्या फंक्शनचं जे काही काम आहे, काय काम आहे माझ्या फंक्शनचं, ऍडिशन तयार करणे. ऍडिशन करण्यासाठी ज्या 2 व्हॅल्यूज लागणार आहेत, त्या 2 व्हॅल्यूज मला एकतर मी देऊन भेटत्यान किंवा मग कोणीतरी देऊन भेटत्यान. आणि जर कोणीतरी द्यायचे असतील तर त्या मला प्रोग्रामच्या बाहेरून घ्याव्या लागतील. आणि बाहेरून घ्यायच्या व्हॅल्यूज तर त्या घेण्याची एकच पद्धत आहे, फंक्शनच्या आतमध्ये पॅरामीटर्स टाकून घेता येतात, बरोबर. मग फंक्शनच्या आतमध्ये जर पॅरामीटर्स टाकून घ्यायच्यात व्हॅल्यूज, तर ह्या व्हॅल्यूज घेण्यासाठी हे 2, आता इथे किती लिहिले मी, ह्या ऍड नावाच्या फंक्शन मध्ये 2 व्हॅल्यूज घ्यायला लावले, एक ए मध्ये घ्यायलोय, दुसरी बी मध्ये. ह्याला सांगायला काय मी, की मला दोन्ही व्हॅल्यू नंबर्स मध्ये पाहिजेत, बरोबर की नाही. मग हे जे व्हॅल्यूज घेण्याचा प्रकार आहे ना, तोच इथे वापरलाय. वरती जर तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर इथे स्ट्रिंग ऑफ एक्स लिहिलंय का, त्या स्ट्रिंग ऑफ एक्स ला तुम्ही या प्रोग्राम मध्ये जर बघितलं तर हे एका पॅरेंथेसिसच्या आतमध्ये दिसतंय, पॅरेंथेसिसच्या आतमध्ये. याचा अर्थ काय माहिती का? याचा अर्थ आहे की युजर ज्या काही व्हॅल्यूज टाकणार आहे, कारण प्रोग्रामला व्हॅल्यूज लागतील पुढे कधी ना कधी, बरोबर. ह्या व्हॅल्यूज तुम्हाला प्रोग्राम पर्यंत आणून देण्याचं काम ह्या फंक्शनचं. येते लक्षात? ह्या फंक्शनचं काम काय? व्हॅल्यूज टाकलेल्या तुमच्यापर्यंत आणून देणे. पण ह्या व्हॅल्यूज अशाच येतात का? तर अशाच येत नाहीत. इथं जे स्ट्रिंग लिहिले ना, त्या स्ट्रिंगचा अर्थ आहे की हा एक कलेक्शन आहे. कशाचं कलेक्शन आहे? स्ट्रिंग म्हणजे माहिती का काय असते? स्ट्रिंगचा अर्थ होतो कलेक्शन ऑफ मल्टिपल कॅरेक्टर्स. कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. कॅरेक्टर्स म्हणजे काय, परत प्रॉब्लेम आला आहे का नाही. कॅरेक्टर्सचा अर्थ काय असतो? तुमच्या कीबोर्ड वरती जेवढं काही तुम्हाला दिसतंय ते सगळे कॅरेक्टर्स आहेत. हे काय आहेत? सगळे कॅरेक्टर्स. उदाहरणार्थ योगेशचं नाव आहे. योगेशचं नाव कोणत्या कोणत्या कॅरेक्टर्स पासून बनले? वाय, ओ, जी, ई, एस, एच, बरोबर की नाही. ह्यांचं सगळ्यांचं एकत्र विशिष्ट पद्धतीने मांडणी केली तरच योगेश होते, अन्यथा योगेश होईल का? उलट पिलट करा बरं, त्याला योगेश होईल का? त्याचा मिनिंग होईल का काही? त्याचा काहीही मिनिंग होत नाही. जर तुम्हाला मिनिंगफुल वाक्य बनवायचे असतील तर मिनिंगफुल शब्द लागतील. आणि हे मिनिंगफुल शब्द कसे बनतात? तर कॅरेक्टरच्या कलेक्शनने, म्हणजे भरपूर कलेक्शन एकत्र आले तर त्याचे काहीतरी अर्थ बनतो आणि त्या अर्थाने वापरलं जातं. त्याला आपण स्ट्रिंग असं म्हणतो. म्हणजे स्ट्रिंगचा अर्थ काय? सरळ सरळ मल्टिपल कॅरेक्टरचा बंच किंवा कलेक्शन, बरोबर आहे. आता इथे कॅरेक्टर्स यायला लागलेत, म्हणजे किती कॅरेक्टर्स येणार आहेत? आता इथे तर तसं काही दिलेलं नाहीये. इथे ज्यावेळेस तुम्ही स्ट्रिंग ऑफ एक्स करत आहात, इथे हे स्ट्रिंग ऑफ इथे एक्स केले ना, एक्सच्या पुढे स्क्वेअर ब्रॅकेट दिले. स्क्वेअर ब्रॅकेटचा अर्थ काय? त्याच्यात रिकाम आहे. स्क्वेअर ब्रॅकेटचा अर्थ आहे इट इज एन ऍरे. ऍरे म्हणजे काय?
अगेन कलेक्शन, मल्टिपल व्हॅल्यूचं कलेक्शन, पण कशा सिमिलर डेटा टाईपच्या. आता बघा लक्षात घ्या, स्ट्रिंग म्हणजे काय, कॅरेक्टरचं कलेक्शन, बरोबर आहे. अरे म्हणजे काय, सिमिलर व्हॅल्यूचं कलेक्शन. म्हणजे आता इथं आपल्याला हे सांगते की याच्यामध्ये ज्या व्हॅल्यूज येणार आहेत या प्रोग्राम मध्ये, या फंक्शन मध्ये, त्या व्हॅल्यूज कॅरेक्टरचं कलेक्शन असणार आहे. पण किती कॅरेक्टरचं असणार आहे हा बी प्रश्न आहे. मग ह्याच्यामध्ये रिकामं ठेवलं याचा अर्थ काय, की त्या मल्टिपल असू शकतात. 1 असू शकते, 2 असू शकतात, 3 असू शकतात, 4 असू शकतात, 5 असू शकतात, 500 असू शकतात, 5000 असू शकतात. आताच आपल्याला त्याच्यात पडायचं नाही, पण मल्टिपल आहेत, खूप सारे आहेत, बरोबर आहे. मग खूप साऱ्या व्हॅल्यूज जर मला घ्यायच्या असतील तर जे वापरावं लागतं त्याला म्हटलं जातं कमांड लाईन आर्ग्युमेंट. आता आपण जे म्हणलो ना कमांड लाईन आर्ग्युमेंट म्हणतात, तर कमांड लाईन आर्ग्युमेंटचा अर्थ काय, की तुम्हाला ज्यावेळेस प्रोग्राम रन करता, ते रन केल्यानंतर कन्सोल येतं, तुमचं ब्लॅक स्क्रीन येते. त्या ब्लॅक स्क्रीन वरती जर तुम्हाला काही व्हॅल्यूज द्यायच्या असतील तर त्या ज्या पद्धतीने देता येतात त्याला कमांड लाईन आर्ग्युमेंट असतं. म्हणजे उदाहरणच घ्यायचं झालं तर आपण एक काम करूयात. काय करू आपण, एक प्रोग्राम लिहू. राईट अ प्रोग्राम टू टेक टू व्हॅल्यूज अँड प्रिंट इट्स ऍडिशन. सिंपल. आता जसं ठरवलं आपण तसंच करायचे जावामध्ये. जर आपल्याला काय करायचे, 2 व्हॅल्यूज घ्यायच्यात आणि 2 व्हॅल्यूज घेऊन काय करायचे, त्याचं ऍडिशन तयार करायचं. हे करण्याचं काम कुणाचं आहे आता, म्हणजे हे करण्याचं काम म्हणजे ह्याच्यात सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे, तर कमांड लाईन आर्ग्युमेंट महत्वाची. ती काय आहे असं समजलं आपण, मल्टिपल डेटा टाइप्स म्हणजे मल्टिपल व्हॅल्यूजचं कलेक्शन आहे. थोडक्यात मल्टिपल व्हॅल्यूजचं म्हणजे त्याच्यात किती येतात, किती बसू शकतात. आता मला 2 घ्यायच्यात तर 2 साठी त्याचा वापर करता येतो. कसा वापर करता येतो ते बी बघूया. ठीक आहे, चला एक प्रोग्राम लिहू आपण. कसा लिहायचा आहे, इथे जायचंय नोटपॅड. आता नमस्तेच्या ऐवजी आपण काय करू, ऍडिशन डॉट जावा. ठीक आहे, नवीन प्रोग्राम तयार केला ऍडिशन डॉट जावा. आता सांगा मला काय काय लिहायचं ते. बघा हे तर सगळं असणारच आहे, राईट. त्याच्यामुळे मी इथे डायरेक्ट त्याला रियूज करतो, कारण आपल्याला प्रिंट टाईप करण्यात एवढा वेळ घालवायचा नाही, राईट. हे सगळं वरचं जशाच तसं आहे, बरोबर. आता फक्त बदलायचंय का आपल्याला, हे बदलायचं, राईट राईट हे बदलायचं, ह्याच्या आतमधलं लॉजिक बदलायचं. आत्ताचं लॉजिक काय लिहायचंय आपल्याला, एक आपल्याला ऍडिशन प्रिंट करायची आणि 2 नंबर, बरोबर. 2 नंबर घ्यायचे असतील, ठेवायचे असतील आपल्याला, तर 2 व्हेरिएबल पाहिजेत. व्हेरिएबल कसे डिक्लेअर करतो आपण, सिंपल आहे ना. INT A पहिलं व्हेरिएबल झालं, INT B दुसरं व्हेरिएबल झालं, राईट. असेच 2 व्हेरिएबल टाकतो की नाही. चला एक काम करूया, तिथे एका स्लाइडला टाकून देऊ INT A आणि INT B, बरोबर. आता 2 नंबर्स घ्यायचे, पण कसे घेता येतील हा एक प्रॉब्लेम. हा व्हॅल्यूज घ्यायच्यात आपल्याला युजर कडून, आपल्याला द्यायचे नाहीयेत. युजर कडून घ्यायच्यात आपल्याला द्यायचे नाहीयेत. तर मग कशा घेता येतील, तर इथे दिलेलं आहे काय, एक मोठा हत्यार. जावामध्ये हे सगळ्यात मोठं हत्यार म्हणून वापरलं जातं, त्याला कमांड लाईन आर्ग्युमेंट असतं. आपल्याला त्याच्यातून घेता येतात व्हॅल्यू आणि आपल्याला घ्यायच्यात. घेऊन कशात ठेवायच्यात, एक व्हॅल्यू ए मध्ये ठेवायची, दुसरी व्हॅल्यू बी मध्ये ठेवायची. कशी घेता येईल, आपण काय करूया, ए आणि बी ला हे केलं तुम्ही. आता ह्याचं ऍडिशनचं लॉजिक लिहायचं. ऍडिशन कशी करतो आपण, कशी ऍडिशन करतो, ए प्लस बी म्हणजे ऍडिशन झाली ना. आता हे बघा, ए प्लस बी म्हणजे सरळ सरळ ऍडिशन होईल, बरोबर. आणि ह्याला प्रिंट करायचंय आपल्याला. तर इथे काय लिहिलं होतं आपण आता, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन असंच लिहिलं ना. आणि याला जर ए प्लस बी केलं तर प्रिंट व्हायला हवं की नाही. पण प्रॉब्लेम काय माहिती का, प्रॉब्लेम आहे की ह्या एक ऍरे आहे. म्हणजे इथे एक व्हॅल्यू तर येणारच आहे. पहिली व्हॅल्यू आली तर ती ए मध्ये कशाच्या बेसिस वरती जायला पाहिजे हे आपल्याला लिहावं लागेल. कारण इथे ही जर व्हॅल्यू गेली, समजा आता इथे ए आणि बी आहे ना, त्याला आपण इकडे घेऊन जाऊ पेट मध्ये थोड्यासाठी समजून घ्यायला. एवढंच थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटेल तुम्हाला, पुन्हा काही कॉम्प्लिकेटेड नाही. इथे असं टाकलं, थोडं कमी करतो. आता 2 व्हॅल्यूज येणार आहेत. पहिली व्हॅल्यू समजा युजरने टाकली 10, इथे टाकली 10, बरोबर. आणि दुसरी व्हॅल्यू टाकली 20, राईट. 2 आपल्या इनपुट केल्या कीबोर्ड वरनं, पहिली 10 टाकली, दुसरी 20 टाकली. तर ही 10 व्हॅल्यू कशाला जायला पाहिजे असं वाटतंय आपल्याला, ही जायला पाहिजे ही ए ला, बरोबर. 20 व्हॅल्यू कशाला जायला पाहिजे असं वाटतं, बी ला, बरोबर. पण ही अशी जाणार नाही. का नाही जाणार अशी, कारण ही कमांड लाईन आर्ग्युमेंट मधून येणारी आहे. आपण म्हणलंय की कमांड लाईन आर्ग्युमेंट हा एक ऍरे आहे.
ऍरे आहे म्हणजे काय, तर ऍरेचा अर्थ असा असतो की हा एक्स नावाचा एक ब्लॉक तयार होईल. काय होईल, एक एक्स नावाचा ब्लॉक तयार होईल. कुठे, रॅम वरती एक्स नावाचा ब्लॉक हा झाला तयार. एक्स नावाचा ब्लॉक तयार होईल आणि ह्या ब्लॉकला परत काय केलं जाईल, मल्टिपल पार्ट मध्ये डिव्हाइड केलं जाईल. कसं, इथे 1 आणि इथे 2, कारण 2 व्हॅल्यू घ्यायच्यात आपल्याला, 1 आणि 2. तर ह्याच्यामध्ये होतंय काय, ऍरे ज्यावेळेस तयार होत असतो त्यावेळेस त्याची जी काउंटिंग आहे ती काउंटिंग 0 पासून स्टार्ट होत असते. बरोबर, म्हणजे हे जे पहिला ब्लॉक आहे ना, या पहिल्या ब्लॉकला एक नंबर कंपायलर ऑटोमॅटिक देतो, त्याला 0 म्हटलं जातं. आणि दुसरा जो ब्लॉक आहे त्या ब्लॉकला एक नंबर दिला जातो, त्याला 1 म्हटलं. कशासाठी, ओळखीसाठी. किंवा एक्स मधलंच आहे, पण एक्स मधलं नेमकं कोणतं, पहिलं का दुसरं, हे कसं ओळखायचं, तर हे ओळखायचं या नंबर्स वरनं. हे नंबर्स आपण देत नाहीत, हे नंबर कोण देतं, कंपायलर मनाने देतो. या नंबर्सला इंडेक्स असं म्हणतात. काय म्हणतात, इंडेक्स असं, इंडेक्स म्हणतात. बरोबर, आता बघा पहिली व्हॅल्यू आली 10, ही व्हॅल्यू जाईल कुठं, कुठं जायला पाहिजे, फर्स्ट ब्लॉकला जायला पाहिजे. बरोबर, चला एक काम करू, आपण इथून उचलली पहिल्या ब्लॉक, दुसरी व्हॅल्यू टाकली, कुठे जायला पाहिजे, बी. बरोबर, इथून उचलली, राईट. आता मला एक सांगा, इथे ए आणि बी या एक्सच्या तिथे कुठं दिसायलंय तुम्हाला, ए आणि बी कुठे आहे, दुसऱ्या रॅम वर आहे, दुसरीकडे कुठतरी. ए आणि बी कुठे आहे, दुसरीकडे कुठतरी आहे ना. इथे आहे का, दिसतंय का तुम्हाला ए आणि बी, इथं कुठं दिसतंय का, नाही. पण आपण काय करू शकतो माहिती का, ह्या ए ला आणि बी ला ह्यांची व्हॅल्यू देऊ शकतो. म्हणजे काय, की बाबा एक हे असं दिसतंय का तुम्हाला, हे दिसतंय ना. म्हणजे काय करू शकतो आपण, सरळ सरळ ह्या व्हॅल्यूज, आता या आल्यात व्हॅल्यूज आपल्याकडे, 2 व्हॅल्यूज आल्या. पहिली व्हॅल्यू 10 आली, दुसरी व्हॅल्यू 20 आली. आलेल्या व्हॅल्यूज कुठे ठेवल्या, तर जावाच्या नियमानुसार त्या पहिल्या स्ट्रिंग मध्ये, ज्याचं नाव एक्स आहे, एक्स नावाच्या स्ट्रिंग मध्ये, म्हणजे ऍरे मध्ये. ऍरे मध्ये पहिली व्हॅल्यू 0च्या नंबरला जाती, दुसरी व्हॅल्यू पहिल्या नंबरला चालली, गेली का नाही, ऑटोमॅटिक. आता ती कोणत्या नियमाने जाते हे आपल्याला शिकण्यासाठी ऍरे आणि स्ट्रिंग शिकावं लागेल, सी लँग्वेज मध्ये, जावा मध्ये नाही येते. ठीक आहे, तिथं गेले. आता तिथं तर गेल्यात, पण तिथल्या व्हॅल्यू आपल्याला वापरायच्यात ना. मग वापरण्यासाठी आपल्याकडे आपल्या प्रोग्राम मध्ये असलेले व्हेरिएबल, ज्याच्यामध्ये आपण ए आणि बी सांगितले, त्याच्यात त्या व्हॅल्यू जायला जाव्यात. कशा प्रकारे व्हॅल्यू देतो आपण, एका व्हेरिएबलच्या व्हॅल्यू दुसऱ्या व्हेरिएबलला कशा जातात, आपल्याला असं लिहावं लागेल ना, ए इक्वल टू आता राईट हँड साइडची व्हॅल्यू आपल्याला लेफ्ट हँड साइडच्या व्हेरिएबलला द्यायची, म्हणजे ए ला द्यायची. ए इक्वल टू असं लिहावं लागेल, एक्स चा 0, कारण एक्सच्या 0 मध्ये पहिली व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू आपल्याला ए ला द्यायची. बरोबर, त्याच्यानंतर दुसरं काय लिहावं लागेल आपल्याला, बी इक्वल टू एक्स चा 1. आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या दोन्ही व्हॅल्यूज त्या जावाच्या असलेल्या एक्स मधून काढून आपल्या प्रोग्रामच्या असलेल्या ए आणि बी ला देता येऊ शकतात. बरोबर, असं लिहिलं तर आपला प्रोग्राम होऊ शकतो. चला बघूयात, करायचं का. चला, इथं होतं आपला प्रोग्राम, हा ऍडिशनचा प्रोग्राम आहे. ए आणि बी असेच होणार नाही, कारण ए ला आणि बी ला सध्या व्हॅल्यू नाहीये काहीच. बरोबर, यांना जर व्हॅल्यू द्यायची असेल तुम्हाला, तर काय करावं लागेल, इंटिजर ए आणि बी डिक्लेअर केलं, त्याच्यानंतर लिहावं लागेल ए इक्वल टू काय, एक्स ऑफ 0, एक्स चा 0, आणि बी इक्वल टू एक्स चा 1. आणि मग अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल, ए आणि बी चं ऍडिशन करता येईल. चला बघूयात काय उत्तर येते ते. कसं करावं लागतं जावाचा प्रोग्राम कंपाईल, जावा सी ऍडिशन डॉट, बघा फाईल नॉट फाउंड, ऍडिशन डॉट जावा, काय ऍडिशन नाही, ऍडिशन ए डबल डबल डी, अच्छा टी, स्पेलिंग चुकलंय, ऍडिशन असं आहे. बघा झालं, काय आलंय, एक्सपेक्टेड सेमीकोलन राहिले का, हा इथे सेमीकोलन. चला, असे छोटे छोटे प्रॉब्लेम्स होत राहतात, लक्ष नाही द्यायचं, म्हणजे लक्ष द्यायचं तसं नाही. चला ठीक आहे, झाला. पण तरी देखील काय म्हणायला लागले बघा ना, ते थोडस वाढवतो. बघा ऍडिशन, आता हे प्रोग्राम का समजून सांगायलोय मी, कारण हे बेसिक समजणं खूप आवश्यक आहे, की जावात येणारा इनपुट हे असंच येत नाही, त्याला काहीतरी कारण आहे. आणि कारण काय,
कमांड लाईन आर्ग्युमेंट नावाचे एक स्टेटमेंट आहे, ते कारण आहे, ज्याला आपण स्ट्रिंग ऑफ एक्स म्हणतोय, ते कारण आहे ह्याचं मूळ. आता हे एरर आलं बघा, वाचा हा एरर काय आहे. ऍडिशन जावा 6 एरर, इनकॉम्पिटेबल टाइप्स स्ट्रिंग कॅनॉट बी कन्व्हर्टेड इनटू इंटिजर. म्हणजे आपण जे एक्स इक्वल टू 0 दिलं होतं, आपला जो पहिला नंबर होता 0 मधला, तो ए मध्ये टाकायचा होता आपल्याला, बरोबर. आणि दुसरा नंबर जो होता इथे एक्सच्या मधला, तो आपल्याला बी मध्ये टाकायचा होता. हे काय म्हणायला लागले की आम्ही ए आणि बी मध्ये टाकायला तयार आहोत, पण बाबा ए मध्ये किंवा इथं एक्सच्या 0 मध्ये जो नंबर आहे तो नंबर एक स्ट्रिंग आहे, आणि तुम्ही तर ए ला इंटिजर म्हणून डिक्लेअर केलेलं. तुम्ही काय केलंय, ए ला इंटिजर म्हणून डिक्लेअर केलेलं. तर हे असं होत नाही. का होत नाही, त्याचं रिझन आहे की या स्ट्रिंग ऑफ एक्स मधून येणारी प्रत्येक व्हॅल्यू कुठल्याही जावाच्या प्रोग्राम मध्ये कधीही कमांड लाईन आर्ग्युमेंट मधून येणारी प्रत्येक व्हॅल्यू ही स्ट्रिंग डेटा टाइपची असते. स्ट्रिंग डेटा टाइपचा अर्थ काय, स्ट्रिंग डेटा टाइपचा अर्थ आहे कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. कॅरेक्टरचे कलेक्शन म्हणजे काय, मोर दॅन वन कॅरेक्टरचं कलेक्शन. आता कॅरेक्टरचं कलेक्शन म्हणजे काय व्हायला लागले नेमकं, तर आपण समजा ह्याला कंपाईल करायला लागलो आणि समजा इथं 1 टाकलं असतं आपण आणि इथं 2 टाकलं असतं, तर झालं काय असतं बघा. इथे INT ए लिहिलं होतं आणि याच्यात टाकायला लागलो होतं आपण एक्स ऑफ 1. समजा पहिलं एक काम करूया, 0 लिहूया म्हणजे लक्षात यायला सोपं जाईल. आणि इथे लिहिलं होतं INT बी इक्वल टू एक्स ऑफ 1. आता 1 मध्ये युजरने काय केलं, फक्त 1 हे नंबर टाकला, आणि 2 मध्ये म्हणजे दुसऱ्या वेळेस युजरने काय टाकलं, 2 हा नंबर टाकला. म्हणजे गेलं काय 1 आणि 2, बरोबर. गेलं काय 1 आणि 2. आता हे जे 1 आणि 2 गेले ना मित्रांनो, हे 1 आणि 2 असंच जात नाही, हे नंबर म्हणून नाही जात, हे काय जात आहे, कॅरेक्टर म्हणून. कॅरेक्टर सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये 1 आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्येच 2 असं जाते. आणि असं गेल्यामुळे होतंय काय की हा नंबर त्याच्यामध्ये बसत नाही. ही व्हॅल्यू कॅरेक्टरची आहे, म्हणजे कोणतं, हे जे दिसतंय ना समोर कीबोर्डवरच ती आहे. जरी तुम्हाला वाटत असं दोन्ही नंबर आहेत, तर ते दोन्ही नंबर नाही, त्यांच्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या. व्हॅल्यूज वेगवेगळ्या आहेत म्हणजे काय, ही कॅरेक्टर डेटा टाइप व्हॅल्यू आहे, तो इंटिजर डेटा टाइप व्हॅल्यू. आता फरक काय बघा, फरक आहे की कॅरेक्टर डेटा टाइपची जी व्हॅल्यू आहे तिला स्टोअर करण्यासाठी 1 बाईटची जागा लागते. किती बाईटची, 1 बाईटची. आणि इंटिजर डेटा टाइपची व्हॅल्यू स्टोअर करायला जावामध्ये 4 बाईटची जागा लागते. आता मला सांगा, एक व्हॅल्यू आहे ज्या व्हॅल्यूला बसायलाच 4 खुर्च्या लागत का, एका खुर्चीवरती बसेल का? म्हणजे याचा अर्थ असा की टाइप मॅटर करते. आणि इथे जावामध्ये येणारी प्रत्येक व्हॅल्यू ही कोणत्या डेटा टाइपची असणार आहे, स्ट्रिंग डेटा टाइपची असणार आहे. स्ट्रिंग म्हणजे काय, कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. आणि कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स असेल तर हे 1, आणि आपण जसं समजतो आकड्यातलं 1, हे कॅल्क्युलेशन कधीही जमणार नाही. म्हणून करावं काय लागतं, नेहमी ज्या आलेल्या व्हॅल्यूज आहेत कुठून, कमांड लाईन आर्ग्युमेंट मधून, त्यांना नेहमी ट्रान्सफॉर्म करावं लागतं. कशामधून, कॅरेक्टर मधून किंवा स्ट्रिंग मधून इंटिजर असलेल्या डेटा टाइप मध्ये. कारण नंबर सोबत तुम्हाला काही बी करायचं असेल तर एक डेटा टाइप वापरावा लागतो ज्याचं नाव आहे इंटिजर. जर तुम्ही कधी वापरला असेल तर, वापरलंय का इंटिजर, पुढे बघायचे आपल्याला, त्याची काही घेतली नाही. पण सध्या मी तुम्हाला कमांड लाईन आर्ग्युमेंट काय असतं हे समजून सांगतोय. सो कमांड लाईन आर्ग्युमेंट म्हणजे काय आहे, इनपुट घेण्याचं एक माध्यम आहे. जावामध्ये इनपुट कीबोर्डचा वापर करून जर तुम्हाला काही इनपुट घ्यायचं असेल तर त्याच्यासाठीचं माध्यम आहे, बरोबर. आणि हे माध्यम तुम्हाला मल्टिपल म्हणजे कितीही इन्फिनाइट अशा आर्ग्युमेंट्स घ्यायला मदत करतो. आता त्यांनी 2 घेणार होता, पण ते घेतल्या कशामुळे नाही, कारण आपल्याकडे चूक झाली. काय चूक झाली, आपण आलेल्या व्हॅल्यू ज्या कॅरेक्टर डेटा टाइपच्या आहेत त्यांना इंटिजर मध्ये स्टोअर करायचा प्रयत्न करायला, तेवढंच. जर तुम्हाला असं वाटत असेल ना की बाबा ह्याला डायरेक्ट प्रिंट करून बघता येईल का, तर बघूयात ना आपण. डायरेक्ट प्रिंट करता येईल. कसं प्रिंट करता येईल, हे बघा, इथे इथे हे काढून टाका, हे काढून टाका, ठीक आहे. आणि इथे हे सुद्धा काढून टाका, याची गरज. इथे काय करा, डायरेक्टली एक्स ला इथे 0 करा आणि इथे बस एवढंच करून बघा सध्या तरी, ठीक आहे. एवढं, ह्याच्यावरून आपल्याला कळेल की 0 व्हॅल्यू यायला लागली का नाही, कळेल की नाही. चला, सेव्ह केला प्रोग्राम, परत इथे चालू, आता इथे कंपाईल करू. नमस्ते करायला लागलोय मी,
ऍडिशन आहे ना, नमस्तेचा काय संबंध? हा? अच्छा, नमस्ते नावाने सेव्ह केलं. ठीक आहे, चला. ऍडिशन. बघा एरर आला का त्यावेळेस? नाही. कशामुळे एरर आला? कारण आपण काही हेच नाही करलो, ट्रान्सफॉर्म नाही करलो, आपण डायरेक्टली काय करलो, प्रिंट करायला. प्रिंट करून बघू. जावाला कसा प्रोग्राम रन करतात आता? कसा रन करतात प्रोग्राम? जावा ऍडिशनचे स्पेलिंग चुकवून ठेवले, बरोबर आहे ना? ऍडिशन छोटे छोटे नाव देऊ तुम्हाला. अरे यार, असं आहे ना? बरोबर आहे का आता तरी? काय? अरे आउट ऑफ बाउंड्री. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट टेक्स्ट 0. एक काम करूया, एक तो एरर गेला का नाही आपला, बरोबर? तो एरर आता काय व्हायला लागलं, गुंतागुंत व्हायला लागली, की बाबा मला तुम्हाला ते बी शिकवावं लागलं. ते शिकायचे पण सगळं पुढे. सध्या आपला फोकस काय आहे? कमांड लाईन आर्ग्युमेंट वरती. मगाचा जो एरर होता, कोणता एरर होता? तो एरर गेलेला. आता आपल्याला ही व्हॅल्यूज वाचता यायला लागली. दुसरा एरर आहे ना हा, बरोबर आहे का? म्हणजे अरे इंडेक्स एरर. आता हा अरे इंडेक्स एरर जो आहे तो आपल्याला कुठं शिकायचा आहे? जाऊन एक्सेप्शन हँडलिंग मध्ये शिकायचं आहे, बरोबर? हा एरर कशामुळे यायला लागलाय? कारण आपण असं काहीतरी मागायला लागलो जे हे आउट ऑफ इंडेक्स आहे, त्याच्या इंडेक्सच्या बाहेर चाललेले, कारण याच्यामध्ये एक व्हॅल्यूच नाहीये, कुठलीच व्हॅल्यू नाहीये, म्हणून चालले, बरोबर? तर आता एक काम करू ना, इथे घेऊयात स्ट्रिंग a इक्वल टू एक्स ऑफ 0. पहिले जसं केलं तर तसंच आहे, फक्त इथे काय केलंय, आता इथे टाकूयात a. चला, कशाला उघड डोक्याला ताण घ्यायचं. आता परत काय आलं? सेव्ह झाला ना प्रोग्राम? स्ट्रिंग str स्ट्रिंग ऑफ addition त्याच्यात इनपुट घ्यायचं. एक काम करूया, एक्स ऑफ 0. चला बघा, हे बघा, अरे एक्स ऑफ 0 पब्लिक स्टॅटिक सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट ला तर प्रिंट करायला दुसरं काय दाखवतो. integer p x of 1. हे काहीच नाही करायचं आपल्याला. कंपाईल करावं लागेल रे, सांगतो परत. हो बाबा, नाही कन्वर्ट करायचं आम्हाला.
ऍडिशन नावाचा क्लास भेटत नाहीये काय. हे बघा, प्रॉब्लेम काहीच नाही इथे. प्रॉब्लेम माझा काय व्हायला लागलाय, मला तुम्हाला ह्या दोन चार गोष्टी मिक्स करून सांगायचं नाहीये, कन्फ्युजन वाढवायचं नाहीये. सध्या मला जे सांगायचं होतं ते हे सांगायचं होतं की कमांड लाईन आर्ग्युमेंट मधून येणारे प्रत्येक आर्ग्युमेंट हे पॅरामीटर आहे. हे पॅरामीटर नेहमी स्ट्रिंग डेटा टाइप मध्ये असणार आहे. आता हाच प्रोग्राम आपल्याला रन करून बघायचा आहे. कोणता? आता जो लिहिलेला आहे ना तोच. पण कसा करता येईल ह्याला रन माहिती काय? सोल्युशन काय आहे? सोल्युशन हे आहे की येणारी जी व्हॅल्यू आहे ती कॅरेक्टर डेटा टाइपची आहे किंवा स्ट्रिंग डेटा टाइपची आहे. तर स्ट्रिंग डेटा टाइपच्या व्हॅल्यूला तुम्हाला काय करावं लागेल? मॅन्युअली कन्वर्ट करावं लागेल इंटिजर डेटा टाइप मध्ये. आणि इंटिजर डेटा टाइप मध्ये कन्वर्ट करण्यासाठी नेम जावा ज्या वेळेस तुम्ही इनपुट घ्याल त्यावेळेस तुम्हाला इथे ज्यावेळेस मी आता डिक्लेअर केलं तर काय केलं? INT A, B असं केलं होतं. आणि इकडे लिहिलं होतं A इक्वल टू एक्स ऑफ 0 असं लिहिलं होतं. त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल? ह्या एक्स ला एक फंक्शन मध्ये टाकावं लागेल. आणि ते फंक्शन काय असणार आहे? असणार आहे पार्स इंट आणि याला टाकावं लागणार आहे याच्यामध्ये. आता हे जे पार्स इंट नावाचं फंक्शन आहे ना, हे पार्स इंट नावाचं फंक्शन काय करेल? तुमच्या आलेल्या प्रत्येक व्हॅल्यूला, ती कुठल्याही डेटा टाइपची असो, तिला इंटिजर डेटा टाइप मध्ये कन्वर्ट करण्याचं काम करेल. आणि इंटिजर डेटा टाइप मध्ये कन्वर्ट झाली तर मग तुम्हाला ऍडिशन करता येईल, कारण ते कॅरेक्टर मध्ये करता येत नव्हतं. लक्षात. आपण हे शिकण्यासाठी आता हे बघत होतो की येणाऱ्या प्रत्येक इनपुटला तुमचं जे काही जावातलं इनपुट येणार आहे ते प्रत्येक इनपुट स्ट्रिंग डेटा टाइप मध्ये असणार आहे, कॅरेक्टर डेटा टाइप मध्ये असणार आहे. दुसऱ्या कुठल्याही डेटा टाइप मध्ये ही म्हणजे जावा असो किंवा पायथन असो किंवा गो लँग्वेज असो किंवा कुठलीही ऑब्जेक्ट ओरिएंटेड मोठी प्रोग्रामिंग लँग्वेज, त्याच्यामध्ये येणारं प्रत्येक इनपुट हे नेहमी कोणत्या डेटा टाइप मध्ये असणार आहे? स्ट्रिंग डेटा टाइप मध्ये असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेस काय करावं लागेल? त्याला एक्सप्लिसिट कन्व्हर्ट करावं लागेल. एक्सप्लिसिटचा अर्थ आहे कंपायलर ऑटोमॅटिक करत नाही, आपल्याला ऍज अ प्रोग्रामर म्हणून करावं लागेल. त्याला एक्सप्लिसिट असं म्हणतात. सो एक्सप्लिसिटली करावं लागेल तर करण्यासाठी काय वापरायचंय? जावाने एक फंक्शन दिलेलं आहे. त्या फंक्शनचं नाव काय आहे? पार्स इंट. काय नाव आहे? पार्स इंट. तर पार्स इंट नावाचं जर फंक्शन वापरलं तर ह्याची बी व्हॅल्यू चेंज होऊन इथे येईल आणि याची सुद्धा व्हॅल्यू चेंज होऊन इथे येईल. पार्स इंट 1 ची सुद्धा व्हॅल्यू चेंज होऊन येऊन जाईल. सो कमांड लाईन आर्ग्युमेंट मधून येणारा आता जे काय झालं इथे ओ आहे का? अरे मगाशी बी ओच लिहिलं होतं का ना? नक्की ओच लिहिलं होतं का मगाशी बी? हा, झिरोच लिहिलं होतं ना? बरं, हे जे पार्स इंट आहे ना, हे पार्स इंट एका इंटरफेसचा भाग आहे. आता इंटरफेस काय असतात? इंटरफेस आपल्याला ऍब्स्ट्रॅक्शनच्या नंतर शिकायचे. इंटरफेस काय असतात ह्याचं तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. तुम्ही कुठल्याही एटीएम वर जाता, एटीएम वर गेल्यानंतर पैसे काढतात, बरोबर आहे? त्या एटीएमच्या मशीनला हे कसं काय माहिती की तुमच्या खात्यावर किती पैसे? तुम्हाला सांगतं का ते? कुणाला दुसऱ्याला सांगतं का ते? नाही सांगत. म्हणजे एक असा एक पडदा तुमच्या आणि बँकेच्या आतमध्ये, बरोबर? तुम्ही इंटिजर यांच्यामध्ये जातात, एटीएम मध्ये कार्ड टाकतात, कार्ड टाकून बँकेतले सगळे व्यवहार होतात. पण बँक आहे का तिथं? एटीएमची तिथं बँक बसलेली आहे का? नाही. एक पडदा तयार करून दिलेला, एक इंटरफेस, एक युआय युजर इंटरफेस तयार करून दिलेला आहे. तुम्ही आता युआय नेहमी ऐकत असाल शब्द. फ्रंट एंडला युआय म्हणतात, बॅक एंडला अजून काय म्हणतात ऐकत असाल ना? तर इंटरफेस असतो म्हणजे काय असतो? पडदा असतो. आपल्यामध्ये दोन्हीच्या मध्ये एक पडदा असतो, सिस्टीमच्या आणि युजरच्या मध्ये. कशामुळे असतो तो? तो असण्याचं कारण हे आहे की मध्ये काय चाललंय हे युजरला कळू नये. कारण युजरला जर कळालं तर मग युजर काय करेल? त्याचा गैरवापर करू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही कधी जर गेला असाल, इथं बरकत नावाचा एक चहावाला आहे, बरोबर? तो चहावाला त्याचा चहा विकतो, बरोबर? त्याचा चहा खूप फेमस आहे औरंगाबाद मध्ये असं म्हटलं जातं, आहे का नाही? तर मग तुम्ही बरकतच्या कानात जाऊन बोलले की बरकत मला चहा बनवायचा ते सांग तुझ्यासारखा, तो सांगेल का बरकत? नाही सांगणार. कशामुळे नाही सांगणार? कारण कुठल्याही बिझनेसचं लॉजिक हे ते कसं तयार करते त्याच्यावर असते. तसंच सॉफ्टवेअर मध्ये बी काय असतंय? एखादं सॉफ्टवेअर समजा इंस्टाग्रामने सांगितलं की आम्ही तुमच्या व्हिडिओजला कसं काय लाईक आणि कसं काय फॉलोअर्स वाढायला लागले, तर सगळे नाही करणार का?
आणि म्हणून त्यांनी काय केलेली ती गोष्ट लपवून ठेवलेली आणि लपवण्याचं एक माध्यम आहे ते माध्यम म्हणजे कोणतं त्याला इंटरफेस असं म्हटलं जातं. जसं एटीएमचा पडदा बरकतचा चहाचं जे फॉर्म्युला असेल तो फॉर्म्युला आहे किंवा एखाद्या बिर्याणी असेल जी फेमस आहे ती कसे बनवतात नाही सांगणार कोणी कुणाला बरोबर किंवा इंस्टाग्रामने त्यांचा अल्गोरिदम कसा ठेवलाय हे सांगणार नाहीत युट्यूबचं काय आहे ते सांगणार नाहीत कशामुळं कारण ते सांगितलं तर ते पब्लिक होऊन जाईल आणि ते पब्लिक झालं तर त्याच्यासारखे अनेक बिझनेस तयार होतील म्हणून जे तयार करावं लागतं त्याला इंटरफेस असं बरोबर आहे आता हा जो पार्सिंट नावाची जी ही आहे मेथड आहे किंवा पार्सिंग नावाचं फंक्शन आहे हे फंक्शन मुळात एका कशाचं आहे इंटरफेसचं फंक्शन आहे इंटरफेस म्हणजे सुद्धा दुसरं काही नसतं एक क्लासच असतो पुढे गेल्यावर आपल्याला शिकायचं आणि त्या इंटरफेसचं नाव आहे इंटिजर ठीक आहे हा इंटिजर नावाचा इंटरफेस वापरावा लागतो पार्स इंट नावाचं फंक्शन वापरावं लागतं असं आहे ते पार्स इंट नावाचं फंक्शन वापरावं लागतं आणि हे पार्स इंट नावाचं फंक्शनचं काम काय मग की आलेली पहिली व्हॅल्यू जी स्ट्रिंग फॉर्मॅट मधली आहे तिला कन्वर्ट करणे कशामध्ये इंटिजर फॉर्मॅट मध्ये आणि मग आपल्याला उपयोगासाठी तयार करून ठेवणे कारण तुम्ही कॅरेक्टर डेटा टाईपचं किंवा स्ट्रिंग डेटा टाईपचं ऍडिशन करू शकणार नाही तुम्हाला ऍडिशन करायचं असेल तर काय लागेल नंबर लागेल बरोबर आणि म्हणून हे वापरावं लागतं मला असे सांगणार मला हेच शिकवायचं होतं तुम्हाला की कमांड लाईन याच्यामधून येणारी प्रत्येक व्हॅल्यू ही काय असते इंटिजर डॉट लिहा तुमच्याकडे आणि करून बघा हा प्रोग्राम होणार आता 100% होईल पार्स इंट काय नाव आहे पार्स इंट इंटिजर डॉट पार्सिंट आता आपण व्हॅल्यूजला कन्वर्ट केलेल्या आहेत परत एकदा दाखवू आपण एक मिनिट थांबा कंपाईल करूया झाला कंपाईल रन करूयात आता जावा झालं रन झाला काय आता हे काय प्रॉब्लेम चला ठीक आहे बघूयात आपण तो प्रॉब्लेम काय ठीक आहे सो एक गोष्ट तर एक प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला कोणता तो टाईप म्हणत होता डेटा टाईप ती डेटा टाईपचा प्रॉब्लेम नाही आता दुसरा प्रॉब्लेम दुसरा काय आहे ते बघूयात आपण ठीक आहे सध्या हे लिहून घ्या हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला आपण असा सॉल्व्ह केला ठीक आहे याच्यात आता ऍडिशनचं लॉजिक बी लिहून टाकू आपण लगेच ऍडिशन इज कॉमा देऊन काय करू ए प्लस हळूहळू एक एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करत चाललोय आपण पहिल्यांदा हे समजून घेतलं आज की स्ट्रिंग ऑफ एक्स याचा अर्थ काय असतो ही एक कमांड लाईन आर्ग्युमेंट असते ही वापरली कशासाठी जाते तुम्हाला जर युजर कडून कुठलंही इनपुट घ्यायचं असेल प्रोग्राम मध्ये तर त्याला वापरता येतं कमांड लाईन आर्ग्युमेंट वापरताना नेहमी लक्षात ठेवायचं की येणारी जी व्हॅल्यू असणार आहे ती कॅरेक्टर डेटा टाईपची किंवा स्ट्रिंग डेटा टाईपची असणार आहे आता ही जी स्ट्रिंग डेटा टाईपची व्हॅल्यू आहे तुम्हाला ती वापरायची असेल नंबर न्यूमरिकल जसं हे ऑपरेशन केले नंबर्स मध्ये तर त्याला नंबर मध्ये कन्वर्ट करावं लागतं कन्वर्ट कसं करायचं तर त्याच्यासाठी पार्स इंट इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर पार्स इंट असेल स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर पार्स स्ट्रिंग असेल असं म्हणजे पार्स नावाचा शब्द अगोदर असतो आणि डेटा टाईप नंतर असतो बरोबर आता हे प्रत्येक ह्याचं काय आहे इंटरफेसचा भाग आहे हा कशाचा भाग आहे एका क्लासचा इंटरफेस म्हणण्यापेक्षा तुम्हाला सध्या क्लास माहिती आहे तर क्लासचा भाग आहे असं समजा इंटिजर नावाच्या क्लासचा आता इथे बी एक प्रॉब्लेम यायला लागलाय काय प्रॉब्लेम यायला लागलाय ज्यावेळेस आपण रन करायला लागलो ना प्रोग्राम याला असं रन नाही करत आहे आपण कसं रन करतोय कमांड लाईन मधून बघा कंपाईल परत एकदा करू कंपाईल केला काय झालं प्रिंट स्ट्रीम प्रिंट एल कॅरेक्टर प्रिंट करायला कुठे
A comma B system dot out dot print addition is आता काय अडचण इथे एखादं कॅरेक्टर हे झाले का ए इंटिजर मध्ये झाले ना पार्सिंग बरोबर झालं झाला कंपाईल बरोबर झाला कंपाईल आता परत ह्याला रन करताना अजून एक अडचण येते काय अडचण येते बघा परत काय म्हणताय कुड नॉट फाइंड ऑर लोड मेन क्लास एडिशन कॉज दॅट क्लास नॉट फाउंड बरोबर काय असेल ते असेल आपल्याला त्याची घेणे देणे नाही आता आपल्याला हा प्रोग्राम रन करायचा आहे आणि रन करत असताना एक्सपेक्टेड काय आहे एक्सपेक्टेड आहे की तुम्ही ह्या आर्ग्युमेंटला कमांड लाईन आर्ग्युमेंटला दोन व्हॅल्यूज देणार आहेत कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज देणार आहेत पहिली व्हॅल्यू देणार आहे ए नावाना आणि दुसरी व्हॅल्यू देणार आहे बी नावाने पण आपण तर व्हॅल्यू देतच नाहीत आपण काय करायला डायरेक्ट बघा डायरेक्ट रन करायला लागलो त्याला डायरेक्ट एंटर मारायला होत ना बघा डायरेक्ट एंटर मारायला म्हणजे काय व्हायला लागले त्या एक्स ला व्हॅल्यू चालली आहे का चालली नाही आणि आपण त्याला प्रिंट करायचा प्रयत्न करत की ए आणि बी चं ऍडिशन करून प्रिंट कर बाबा मग अशा वेळेस काय करायचं तर हे याचं नावच आहे काय कमांड लाईन आर्ग्युमेंट म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राम रन करत आहात ना त्याच वेळेस काय करायचे 10 आणि 20 अशा व्हॅल्यू दिल्या आता काय म्हणतंय कुड नॉट फाइंड ऑर लोड मेन क्लास एडिशन कॉज स्पेलिंग एडिशन अरे यार हे लईच वेगळं झालं हा बघ नवीन प्रोग्राम लिहितो स्पेलिंग चुकवायला लागले तर नोटपॅड ऍड टाकून देऊ ठीक आहे ऍड टाकून देऊ प्रोग्रामचं नाव इथे काय करू ऍड राईट हा काय झालं काय झालं केला सेव्ह केला सेव्ह केला झाला कंपाईल आता रन करून बघूया आता असा जर रन केला तर काय होणार आहे एरर येणार आहे बरोबर राईट आउट ऑफ इंडेक्स कशामुळे आउट ऑफ इंडेक्स सांगता येते कारण आपण व्हॅल्यूज दिल्याच नाहीत त्याला आपल्याला व्हॅल्यूज द्यायच्यात मग व्हॅल्यूज देण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला इथे 10 आणि इथे 20 अशा दोन व्हॅल्यूज द्यावं लागेल बघा ऍडिशन काय आलं ह्या एकंदर ह्याच्यामधून प्रवासामधून थोडं रडत पडत काय असं पण आपण शिकलो काय आपण हे शिकलो की जावामध्ये कुठलंही ज्यावेळेस म्हणजे एखादं इनपुट येतं ते येणारं इनपुट कमांड लाईन आर्ग्युमेंटने जर असेल तर ते नेहमी कसं असणार आहे स्ट्रिंग डेटा फॉर्मॅट मध्ये असणार आता कधी माझं कसं होतं मी मल्टिपल लँग्वेजेस शिकवतो त्याच्यामुळे मग लिहिताना कधी कधी प्रोग्राम मध्ये हे जावा नाव वगैरे हे ते राहून जातं एखादं थोडस माफ करा मला पण ही गोष्ट तेवढीच खात्रीलायक खरी आहे की आपल्याला कमांड लाईन आर्ग्युमेंट मधून जर काही करायचं असेल तर आपल्याला त्या डेटा टाईप मध्ये कन्वर्ट करणं भाग आहे व्हॅल्यूजला मग इथे ऍडिशन ए प्लस बी लिहिलंय तर इथे आपण अजून काहीतरी लिहूयात ऍडिशन इज असं लिहू आणि इथे काय करू बरोबर कॉमा देऊन लिहायचं का प्लस देऊन लिहायचं हे माहित आहे का तुम्हाला हे माहित आहे तुम्हाला प्लस देऊन लिहायचं का कॉमा देऊन लिहायचं ते प्लस देऊन लिहायचं प्लस देऊन लिहिल्यानं होईल असं लिहिल्याने ए प्लस बी असं लिहिल्याने होईल कधी लिहिलाय जावाचा प्रोग्राम याच्यापूर्वी असं लिहिल्याने होईल नक्की होईल बघू परत एकदा कंपाईल करू आणि 10 20 काय झालं प्लस दिलं ना आपण प्लसचा अर्थ काय ही येणारी व्हॅल्यू कशामध्ये यायला लागली आता येताना स्ट्रिंग मध्ये यायला लागली आपण तिला कन्वर्ट केलं इंटिजर मध्ये झाली व्हॅल्यू इंटिजर मध्ये पण कॉन्कॅटिनेशन झाले म्हणजे काय झाले दोन स्ट्रिंग एकत्र झाले 10 आणि 20 असं झाले 10 प्लस 20 असं नाही झालं 10 प्लस 20 म्हणून प्लस फक्त दिल्याने चालणार आहे का नाही काय द्यावं लागेल इथे कुठे कॉमा द्यावा लागेल माहितीये कुणाला माहितीये कुठे कॉमा द्यावा लागेल प्लसच्या अगोदर इथे बरोबर चल बघूयात अजून ते फार गमतीशीर आहे जावा ऍड कंपाईल केला एरर शिकायचे तर असं शिकावं लागेल ना आपल्याला
बघा कॉमा इथे दिल्याने एरर आला आपल्याला, मग काय करावं लागेल? सांगा मॅडम काय करावं लागेल? तेव्हा ह्या प्लसचा अर्थ सरळ सरळ काय व्हायला लागलाय? कॉन्कॅटिनेट व्हायला, म्हणजे ही असलेली स्ट्रिंग आणि ही असलेली स्ट्रिंग एकत्र यायला लागली. याच्या पलीकडे काय होईल? कुठं स्पेस द्यावं लागेल? स्पेस नाही मॅडम, स्पेस ब्रॅकेटचा काय संबंध आहे? हा ब्रॅकेट दिलं काय नाही दिलं काय फरक पडणार? ब्रॅकेट फक्त आपल्याला समजण्यासाठी की त्याला वेगळं करायला होतं, ह्याच्या पलीकडे काय आहे का? नाही. मग ह्याला कसं समजून घ्यायचं? कारण तुम्ही कॉमा देऊन बघितलं, प्लस देऊन बघितलं, बरोबर आहे. हे आपण जे शिकलेलो आहेत ना ते तशा पद्धतीने शिकलो. कॉमा द्यावा लागतं किंवा प्लस द्यावा लागतं. आता मी काय करतो, इथे फक्त कॉमा देतो. कॉमा दिल्याने होईल का? कॉमा दिल्याने होईल का? फक्त काय वाटतं तुम्हाला? बघ कॉमाचा अर्थ काय आहे? मी ही गोष्ट दुसऱ्या गोष्टीपासून सेपरेट करतोय, असाच आहे ना अर्थ. आणि आपल्याला सेपरेटच करायचे, कारण ही जी स्ट्रिंग आहे ही स्ट्रिंग वेगळी आहे, ह्याच्या आतमध्ये लिहिलेलं वेगळं आहे आणि ह्याच्या हे लिहिलेलं वेगळं आहे, दोन्ही वेगवेगळे आहेत की नाही. आपल्याला फक्त स्ट्रिंग सेपरेट करायची, मग सेपरेट करून होईल का? एकदा काम करूया, अजून एकदा चेक करू काय होईल. बरोबर, फक्त सेपरेट केल्याने व्हायले का? नाही, फक्त सेपरेट केल्याने व्हाय नाही. मग काय करायला पाहिजे? इथे प्लस दिल्याने होईल का? फक्त प्लस दिल्याने, फक्त प्लस दिल्याने होईल का? बघा आपण एक एक गोष्ट सोडीत चाललो, एक एक गोष्ट सोडवत चाललो, फक्त प्लस दिल्याने होईल का? ते बघू ना, बघायला काय हरकत आहे? झाला काम पाहिजे 10 20. काय केलं आपण? बघा तुम्ही कॉमा शिकले होते, शिकलात कॉमा द्यायचा? कसं झालं मग कॉमा देऊन? काय कळालं याच्यातून आपल्याला? हे बघा याच्यातून एकच कळालं की हे जे जावा आहे ना, जावाला आपण सांगायला लागलो प्रिंट कर. काय प्रिंट कर? एक पहिली गोष्ट प्रिंट कर, कशातली? ह्या ज्या डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये लिहिले ना ह्याला प्रिंट कर, बरोबर. आणि प्लसचा अर्थ काय इथे? आणि म्हणजे ह्याच्या सोबत काय प्रिंट कर? हे प्रिंट कर. हे काय? ए प्लस बी. ए म्हणजे काय? आता ए म्हणजे पहिली व्हॅल्यू जी आपण टाकायलो ती, बी म्हणजे दुसरी व्हॅल्यू जी आपण टाकायलो ती. दोन्ही व्हॅल्यूचं ऍडिशन प्रिंट कर असं सांगायला. दोन सायमल्टेनियस गोष्टी प्रिंट करायला सांगायला. पहिली गोष्ट डबल इन्व्हर्टेड कॉमा मधली स्ट्रिंग आणि दुसरी गोष्ट इकडे असलेलं ऍडिशन. हे लक्षात. सो आता मग काय वापराल तुम्ही? प्लस वापराल की कॉमा वापराल? कॉमा सुद्धा वापरू आपण आत्ताच, ठीक आहे. कॉमा सुद्धा वापरू, नक्की वापरू, ठीक आहे. हे समजून घ्या, लक्षात घ्या. आता हे पार्स इंट म्हणजे काय केलं आपण इथं? इथं आपण एक्सप्लिसिटली म्हणजे प्रोग्रामर फोर्स देऊन काय करायला लागलाय? येणाऱ्या व्हॅल्यूला कन्वर्ट करायला लागलाय. कशामध्ये? इंटिजर डेटा टाइप मध्ये. आणि का करावं लागतंय? कारण येणारी प्रत्येक व्हॅल्यू जावा असो पायथन असो ती नेहमी स्ट्रिंग डेटा फॉर्मॅट मध्येच असणार. यायला लक्षात? आणि हा बेसिक फरक आहे कशामध्ये? आत्ताच्या मॉडर्न प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आणि याच्या पूर्वीच्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये, जिथे सी आणि सी प्लस प्लस होतं. ते जर असतं, हा जो प्रोग्राम सी मध्ये आणि सी प्लस प्लस मध्ये असला असता ना, तर तुम्हाला काय करावं लागलं असतं माहिती का? पॅरामीटर घेतानाच द्यावं लागलं असतं इंटिजर मध्येच घे, स्ट्रिंग मध्येच घे. इथे तसं नाहीये, कारण जावा किंवा पायथन फार मोठ्या मोठ्या व्हॅल्यूज सोबत काम करतात, बरोबर. आणि फार मोठ्या मोठ्या व्हॅल्यूज सोबत काम करतात. एखादा टेक्स्ट बुक सुद्धा येऊ शकतं, येऊ शकतं की नाही? एखादा पॅराग्राफ सुद्धा येऊ शकतो, एखादी डेट सुद्धा काहीही येऊ शकतं. काहीही येत असेल तरी ते घेणार काय आहे? स्ट्रिंग म्हणूनच घेणार आहे. पुढे ज्यावेळेस आपण कॅरेक्टरचे डेटा टाइप वगैरे शिकायला होतो, उद्यापासून आपण डेटा टाइप शिकणार आहोत 1-2 दिवस, तर त्याच्यामध्ये तुमच्या ह्या गोष्टी क्लिअर होत जातील. पण सध्या आपलं काम काय होतं? पहिला जो प्रोग्राम आपण प्रिंट केला होता त्या पहिल्या प्रोग्रामला प्रिंट करत असताना जे स्ट्रिंग ऑफ एक्स आलं होतं ते नेमकं काय आहे हे समजून घेतलं. तो स्ट्रिंग ऑफ एक्स काय आहे? कमांड लाईन आर्ग्युमेंट. हे कशासाठी वापरलं जातं? हे वापरलं जातं युजर कडनं जर तुम्हाला काही इनपुट घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी वापरलं जातं. आणि युजर कडनं इनपुट ज्यावेळेस सी येईल त्यावेळेस ते स्ट्रिंग डेटा टाइप मध्येच असणार आहे, दुसऱ्या कुठल्याही नाही. आणि जर ते तसं असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळेस मॅन्युअली काय करावं लागेल? त्याला कन्वर्ट करा, बरोबर. कन्व्हर्शन करण्यासाठी जसं हे पार्स इंट आहे तसेच अजून काही 4 प्रकार आहेत. जेवढे डेटा टाइप असणार आहेत तेवढं असणार आहे पार्सिंग करण्याचं. पार्स म्हणजे काय? बदलणे. पार्सचा अर्थ काय? ट्रान्सफर करणे किंवा ट्रान्सफॉर्म करणे, ठीक आहे. तर जेवढे डेटा टाइप आहेत त्या प्रत्येक डेटा टाइपच्या अनुषंगाने असणार आहे. इथे पार्स इंट आहे,
पार्स स्ट्रिंग असणार आहे, पार्स फ्लोट असणार आहे, बरोबर. तर हे कुठे कुठे आणि कसे कसे आहेत ते उद्या आपण पाहू. आजच्या दिवस आपण ह्याच्यात शिकत होतो की कमांड लाईन आर्ग्युमेंट काय असायला, हे लिहून घेतलंय का? ते प्लस सोबत असंच लिहून घेतलंय. कॉमा कसा लिहायचा मग आता लक्षात येईल का? कॉमा कुठं लिहायचा, कुठं प्लस लिहायचं. सध्या आपण प्लस वरती काम करू, कॉमा सुद्धा उद्या लिहू आपण. ठीक आहे, चालेल. लक्षात आलं का हे सगळं? आता माझा प्रॉब्लेम काय माहिती का, तुमचं सी आणि सी प्लस प्लस झालेलं नाही, तो माझा प्रॉब्लेम. मग तुम्हाला त्या समजणं थोडस मुश्किल जाईल, पण हरकत नाही. काही अवघड गेलं का समजणं हे? कारण सी सी प्लस प्लस चे बेसिक कन्सेप्ट आहेत सगळे वापरले. इथे तुम्हाला आता एक गोष्ट अजून सांगायचं झालं तर इथे, अच्छा उद्या दाखवतो, उद्या